बरे तोडायला आता येते समजा. तोडायला आलं आता रविवारी सुरू करायचं. नाही काळे तेवढे तोडायचे की लाले तोडायचे? नाही लालच तोडायचे, काळे नाही. कदम साहेब कोणाचा फोन होता? हे जगताप सर म्हणलो का तुम्हाला? हां आता यायले ते या ना म्हणून इथं. नाही नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मधुकरराव दत्तराव पानपट्टे. बरं. तुम्ही हे जे पीक लागवड केलेली आहे हो. याला काय बोलतात आणि याविषयी तुम्ही सांगा थोडं, कशी लागवड करता? हे बघा, हे करवंद आहे, ह्याला करवंद म्हणतात. हां. आणि ह्याची लागवड मी 2013मध्ये केलेली आहे. बरं. 2011-12मध्ये. तर आज जवळपास 4थं वर्ष चालू आहे. गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली. बरं. साधारण याचं लागवडीचा काळ वगैरे आणि कलम? याचा लागवडीचा काळ वर्षभरात पाणी असेल तर केव्हाही लावता येते. हां. पण रोपं हे पावसाळ्याच्या वातावरणात लावली तर जास्त टिकण्याची शक्यता असते. बरं. त्याच्यामुळं साधारण आपण जे फळं नेहमी फळं झाडाची लागवड करतो वृक्षाची, ती जून जुलै ऑगस्ट ह्या पावसाळी वातावरणात केली तर त्याला थोडं पावसाच्या वातावरणात वाढ चांगली होती. पावसाळी वातावरणात ही कोरडवाहू फळबाग? कोरडवाहू फळबागच आहे, पण कोरडवाहू म्हणण्यापेक्षा थोडं पहिले 1-2 वर्ष थोडं पाणी लागते ह्याला. रोप लहानाचे मोठे होईपर्यंत पाण्याची उन्हाळ्यामध्ये आवश्यकता आहे. लागवडीचं अंतर वगैरे कसं? लागवडीचं अंतर हे 10 बाय 10 वर लावलं तरी चालते. पण मी हे लागवड 5 बाय 20 वर लावलेली आहे. बरं. त्याच्यामध्ये 2 ओळी तुरीच्या ज्या पद्धतीने ओळी लावतो त्या पद्धतीने आपण लागवड केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये हार्वेस्टिंगला सोपं जावं. मध्ये तुम्ही ऑर्किड मेडो पेरूची पण लागवड त्याच्यामध्ये घेतलेली? पेरूची पण लागवड ही सरदार लखनौ 49 पेरूची लागवड केली आहे. 3 मीटर बाय. बरं. 3 मीटरवर एक झाड. याच्या उत्पादनाचं अपेक्षित काय राहते बरं? अपेक्षित आता ते माझं हे 5व्या वर्षी, हे 4थ्या वर्षीचं उत्पन्न आहे. तर 2 एकरमध्ये मला यावर्षी 10 टन माल होईल. बरं. म्हणजे एकरी 50 क्विंटल. आणि जसं आता ह्याची वाढ होईल तसं एकरी ह्याचं 10 टनापर्यंतची अपेक्षा आहे. आणि याच्यापासून उत्पादनाचा याचं साईड प्रोडक्ट वगैरे किंवा साईड प्रोडक्ट म्हणजे ह्या मेडिसिनमध्ये ह्याचा वापर होतो. तसंच चेरी आणि नंतर ह्याचा जाम जेली साठी वापर होतो. मला चवीला कसं वाटतं? चवीला आंबट आहे. आणि परिपक्वतेचा कसा आहे? फ्लावरिंग ह्याचा साधारणतः ह्याला एप्रिलमध्ये फुलं वगैरे येऊन ह्या सुप्तावस्थेत जातात आणि जूनचा पाऊस पडल्यानंतर फळाला सुरुवात होते. पूर्णतः नैसर्गिक वाढच आहे? नैसर्गिक वाढ आहे. ह्याला कुठलंही खत औषध किंवा फवारणी अजून तरी केलेली नाही. आणि काटे पण भरपूर दिसतात? काटे भरपूर आहेत. ह्याचा कुंपणासाठी पण उपयोग होऊ शकतो. बरं. कुंपणासाठी उपयोग जर केला तर आपल्याला जैविक कुंपण म्हणून चांगल्या पद्धतीने होतं. ह्याच्यामध्ये ह्यालाचा विशेष म्हणजे ह्याला राखण करायची अजिबात आवश्यकता नाही. ह्याला कोणी एक खाल्लं तर दुसऱ्याला हात लावणार नाही. आता माझा बाग बघा गावाला लागून आहे. आता एक झाडातलं फळ कोणं तोडलेलं दिसतंय का तुम्हाला? नेलं तरी 1-2 तोडली. आता मी पेरू आले होते मागच्या वर्षी. पेरू आल्यानंतर पेरू एवढे छोटे झाले तरी सगळे तोडून नेले लोकांनी, म्हणून मी पेरू कट करून टाकले. बरं. याच्यापासून काय काय होते आणि याला साधारण भावाची काय अपेक्षा? ह्याच्यापासून बघा चेरी जी गोल चेरी बघितली तुम्ही, ह्याच्यामध्ये कलकत्ता पानाला जी लावून देतात ती चेरी, तर त्या चेरीचा भाव साधारण मार्केटमध्ये 100 ते 150 रुपये किलो आहे आता सध्या. बरं. तर त्याच्यामुळे ह्याला माझ्याकडं इंदोर, जळगाव आणि नागपूरची जी फूड प्रोसेसिंगची युनिट आहे त्याची दलाल आपल्याकडे दरवर्षी येतात. तर यावर्षी माझ्याकडे 2-3 दलाल येऊन गेलेत. तर त्यांनी माझा 27 रुपये किलोनं जाग्यावर भाव केलेला आहे. आणि माझ्या अकाउंटमध्ये त्यांनी 1 लाख रुपये इन ॲडव्हान्समध्ये टाकलेत. असं कोणतं पीक आहे आपल्याकडे की व्यापारी अगोदर माल न्यायच्या अगोदर पैसे द्यायला? इतकं कॉम्पिटिशन आहे. किंवा माल मला द्या म्हणाले, त्यांना देऊ नका, इतकं ह्यांनी बार्गेनिंग करून माझ्याकडून त्यांनी माल खरेदी केलेला आहे. तर हे आपल्याकडं काय आहे, जास्त पीक नसल्यामुळे ह्याची कोणाला अजून गोडी लागलेलीच नाही. नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय नवीन लागवड शेतकऱ्यांना मी एकच सांगणार आहे की आपल्याकडे जर थोडे पाण्याची व्यवस्था असेल आणि आपल्याला 0 बजेट म्हणजे कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल. आपण जे सोयाबीन, कापूस वगैरे किंवा फळं पिकं घेतो ते खूप मोठे खर्च लावून
त्याच्यापासून उत्पन्न फार कमी घेतो. पण माझं आहे की कोरडवाहू आणि थोडा पाणी असेल तर हे शेतकऱ्याने घेतले तर माझ्या माहितीप्रमाणे 3ऱ्या-4थ्या वर्षी एकरी 1 लाख रुपयाचं उत्पन्न काही न करता तुम्ही केळी लावल्या आणि केळीतून 4 लाख रुपये जरी मिळाले तर त्याला 3 लाख रुपये खर्च आहे. तर रोपाची काय रोपं ह्याच्यामध्ये व्यवस्था. अभिवृद्धीची पद्धत ही फारच क्लिष्ट आहे. ह्याच्यामध्ये दरवर्षी बियामध्ये बी तयार होत नाही, जर्मिनेशन फार कमी होते. त्याच्यामुळं रोपं ही दुर्मिळ आहे. तर रोपं ह्यांच्या बियापासूनच करावं लागतं. मग तुमच्याकडे आता यावर्षी काही रोपं मिळतील का? माझ्याकडं 2000 रोपं आहेत. हां 2000 रोपं आहेत. तर 2000 रोपं म्हणजे यावर्षी मला एक 10-20 हजार रोपं तयार करायचं माझा विचार आहे. कारण यावर्षी मालामध्ये बियाचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे बरं, माझा एक प्रश्न आहे. ही सलग लागवड करण्यास काय अंतराची शिफारस असावी? सलग लागवड करण्यासाठी मी तरी हे 20/5 वर केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये आता आर्चर्ड पद्धतीनं जास्त हाय डेन्सिटी पद्धतीनं जर केली तर ह्याच्यामधलं दोन्हीचं अंतर 15/5 किंवा 15/7 जर ठेवलं तर उत्पन्न अजून ह्याच्यापेक्षा जास्त येईल. त्याला कटिंग घ्यायचं. दरवर्षी थोडं कटिंग केलं तर मालाची साईज वाढेल. नाही ना, आता आपण या बॅगेत बघालो हां हे असं 2 रोपातलं 5 फूट आहे. 2 रोप. ओळीतलं अंतर भरपूर आहे. ओळीतलं अंतर भरपूर. तर आपण याच्यातलं थोडं जर अंतर वाढवलं तर फळाची साईज नाही तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये फिरायला मग खूप जागा ठेवावं लागेल ना. आता ही काटेरी आहे. ह्याला ह्याच्या भोवती फिरून तोडणी होणार नाही ना. आपल्याला ह्या 2च साईड घ्यावं लागणार आहे. किंवा कारण ह्या मधल्या ह्याच्यात तुम्हाला जाता येणार नाही. जर 10/10 जरी ठेवलं आणि ते एकत्र जर आले तुम्ही तोडणार कसं? चारी बाजूला नाही फिरता येणार ना. आता ह्याच्यावर शिड्या ठेवता येतील नंतर. आणि फळं साईडलाच येतात. फळं मधात येतच नाही. त्याच्या फळाची जी आहे त्या साईडलाच फळं येतात. आणि हे फळं माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं फळाची सेटिंग फार कमी झाली. तर मी मागच्या वर्षी काही झाडाला ह्याच्याही पेक्षा जास्त माल होता. अच्छा. आणि ही साईज थोडी यावर्षी लहान. नाही तर आम्ही नवीन आहोत तरी म्हणजे फळाची संख्या बघितली तर खूपच भरपूरच वाटते. आता उत्पन्न तुम्ही बघितलं, मी सांगितलेलं उत्पन्न कमी आहे की जास्त येईल ह्याच्यापेक्षा? नाही जास्त ह्याच्यापेक्षा जास्त येईल, काही शंका नाही. एकरी मी सांगतो साहेब तुम्हाला 10 ते 15 टन माल निश्चित होते. याच्यावर 15 टन माल झाला आणि आपल्या पदरामध्ये 20 रुपयाचा जरी भाव मिळाला, 15 दोन्ही 30 लाख 3 लाख रुपये तुम्हाला कशामध्ये मिळतील? कोणत्या पिकामध्ये मिळतील? काही न करता खत पाणी औषधाचा ह्याला नगण्य शून्य मेंटेनन्स. उन्हाळ्यात पाण्याचा काय? उन्हाळ्यात काहीच नाही. झाड वाळणार नाही, काही नाही. उन्हाळ्यातही पाण्याची गरज नाही. पण उन्हाळ्यात 1-2 पाणी जर दिले तर थोडं फळधारणा मोठी होईल. आता खताचं तुम्ही जर म्हणत असाल तर ह्याच्या एवढं जे आहे दरवर्षी ह्याची पानं पूर्ण ह्याच्या खाली पडतात. अच्छा. हे पानं कुठे वाहून जाणार नाही. आणि हे खाली पडल्यानंतर त्याच्या खाली असा हात घातला तर इतकी मऊ जमीन आहे. गांडूळ वगैरे आपोआप तयार होतात. ह्याला निसर्गानंच अशी याची रचना केली. ह्याला खत द्यायची गरज नाही. आणि रासायनिक खताला फार सेन्सिटिव्ह नाही. रासायनिक खत दिले तर काय फार फरक पडत नाही. मी पाहिलं आहे 1-2-3 वेळेला युरिया सुपर फॉस्फेट वगैरे देऊ त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही फरक. तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळं दिसतात आणि काही ठिकाणी ते हे जे आहे ही जी आता एक्स्ट्रा वाढ दिसते, ही एक्स्ट्रा नंतर फुटलेली वाढ आहे. फळ धारण्याच्या नंतर नंतरची आहे. पाणी पडल्यावर झालंय वाढ झाली. उगाडीत माल लागला आणि हे नंतर पाणी पडल्यावर हे लाल झालं. खालची बाजू हिरवी सूर्यप्रकाशामुळं त्याला लाल म्हणजे हे सुद्धा लाल नाही होणार. अच्छा. ते कलर ज्याचा इतका अट्रॅक्टिव्ह आहे. खालून पांढरट आहे म्हणजे सूर्यप्रकाश. आता हे बघा ना, ही इकडची फांदी, आता ही फांदी हे बघा खालून वर हे सूर्यप्रकाश तेवढं कलर येईल. असे अजून सूर्यप्रकाश जर मिळाला तर कलर खूप येतो. तर कदम साहेब ह्याच्यामध्ये बघा तुम्ही 10 किलो म्हणाले साहेब. सगळी संख्या 10 किलो ऐकत आपलं हे काय पहिलं वर्ष आहे. मी काय अजून याचं उत्पन्न किती निघाल इथपर्यंत पोहोचलोच नाही ना. झाडाचा अंदाज नाही. पण 20 किलो भरते हो एक झाड. साहेब आता हे 27 न नेलाय मला एक 3 रुपये किलोचा खर्च. 25 रुपये येईल आपल्यापेक्षा. अजून बार्गेनिंग केलं तर 25 आपल्याला. आज खर्च ह्याच्यामध्ये मला एकरमध्ये 50 क्विंटल झाले.
25 दोन्ही 50 5 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला कशात आहे मला सांगा. आणि आज बिल त्याला लावली कोण आहे. खाईल कोण नेईल, आम्ही म्हणतो कोणा खाऊच नाही, फक्त फॅक्टरीवाल्यांनी न्या. रोगही नाही काहीच नाही होणार, फवारायचं कुठलं गरज पीक आहे हे, फक्त ह्याच्यात कसं आहे तुमच्या आमच्याकडे हे जर जास्तीत जास्त लावलं तर तिकडचा व्यापारी इकडे येणार. आता जी मार्केटिंग आहे, आता जे माल येते त्यांच्याकडं कुठं इंदोरला वगैरे, तो UP मधून माल येतो आणि त्याची साईज ही नाही. म्हणून ते आपल्याकडं 8-8 दिवस थांबून मुक्काम करून आपला माल केव्हा तयार होतं, त्याच्या आताच्या पुसदला येऊन बसले तर तिथून 3 चक्रा झाल्या बघा माझ्या. आज 3 फोन आलेत, पैसे मी टाकू का तुमचा अकाउंट नंबर. एकाला सांगितलं बाबा थांब, माझा अकाउंट नंबर उघडलंच नाही मी खातं, तर तू कशाला टाकतो. इतकी स्पर्धा चालली त्यांची पैसे जमा करण्यास. फळ पिकामध्ये अजून तुमच्याकडं फळबागेचं काय व्यवस्थापन केलेलं आहे अजून दुसरं फळबागेचं माझ्याकडं डाळिंबाची बाग लावली. बरं. एक दाती आहे, दाती म्हणून गाव आहे, तिथं माझी एक 15 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये 6 एकरमध्ये मी 1800 झाडं डाळिंबाची मार्चमध्ये लागवड केली. कोणचं वाण घेतलं ते? मी भगवा जातीचं. आणि रोपं घेतले की जैनचे टिश्यू कल्चर जैन. ते कसं भाव पडतं? ते मला 32 रुपये बुकिंगमध्ये पडलं आहे. आता इथपर्यंत 35 रुपयाला आहे. लागवड लागवड ती 14 बाय 9 अंतरावर लावली. बरं. बरं, ह्या तुमच्या काय म्हणतो आपण या पिकाला करवंदाला हां, फवारणी काय लागते? फवारणी मी आतापर्यंत केली नाही, फक्त एक फवारणी केली. याला GA एक स्प्रे दिलाय हां आणि याच्यावरती शेंडेआळी वगैरे थोडी पडली होती, थोडं वाईट हां. म्हणून त्याच्यावर ट्रायझोफास एकच फवारणी आतापर्यंत. फक्त फुलोर अवस्थेमध्ये एक असं काही केलं नाही. संप्रेरक वापरलं, संप्रेरक नाही वगैरे काहीच नाही वापरलं. जिब्रेलिक बोलता ना? जिब्रेलिक आत्ता वापरलं ना. फळाची साईज थोडी मोठी व्हावं, 8 दिवस झाले. बरं बरं. आणि पाऊस कमी असल्यामुळं काय ह्याची साईज थोडी यावर्षी लहान झाली. तर आता हे हार्वेस्टिंगला अजून 8 दिवसामध्ये तोडायला तयार होतं. म्हणजे दरवर्षीचा एकच बहार होत? दरवर्षीचा एकच बार येते, मध्यंतरी येतात पण कमी येते. मागच्या बागे आलो तर होतेच ना. होते ना, ते कमी, ते तोडायला परवडतं. एक तर ह्याच्यामध्ये साहेब मेडिसिनमध्ये ह्याचा खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये क जीवनसत्व सगळ्यात जास्त आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे तोडल्यानंतर ह्याच्यामधून दूध निघते. आता ही जी आहे ही मेडिसिनमध्ये जवळपास 10 रोगावर ह्याचं रिसर्च चालू आहे. म्हणजे पोटाचे जे विकार असतात त्याच्यावर जे आंबटपणा आहे ते असते ना, आतड्याचे कॅन्सर वगैरे त्यावर ह्याचं चालू आहे. तर हे मेडिसिनमध्ये ह्याचा जास्त उपयोग होईल. आणि चिंच जिथं वापरतो आपण आंबट, तर इथं ह्याचं ड्राय केलं आपण, ह्याचे जर उसऱ्या म्हणतो आपण त्याला करून ठेवल्या तर चिंच ज्यावेळेस आपल्याकडे अवेलेबल नाही त्यावेळेस ह्याचा वापर करता येतो. आता ह्याची कच्च्याचं लोणचं, चटणी, जाम, जेली. आता ह्याला जर उकळलं पाण्यामध्ये आणि हे काय याचा लगदा तयार केला तर ह्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर जाम तयार होतो. बागे खाल्लं होतं ना. तुम्ही आपण पाहिलं ज्यूसही पिलतो ना ना? डॉक्टर अजून आपल्याकडे काय हे प्रचलित नाही आणि आपण अजून ह्याच्या लिंगावर पोहोचलो नाही. डॉक्टर फक्त याचं साहेबांनी उत्पन्न ते- म्हणून आपण एक शोक म्हणून केलेलं आहे. मी असंच केलं. बघितलं आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर हे. पण आता उत्पन्नासाठी कोरडवाहू इतक्या जमिनी आहेत आपल्याकडे, कोणी जमीन येते खरबाडात कुठं येते. ह्याला फक्त जमीन अशी काही खडबाड खडबाड असतो असो, खडबाड असो, काळी माती असो, फक्त जमीन पाहिजे, फक्त जमीन पाहिजे. क्वालिटीची गरज नाही. नाही, नाही, हा, नाही. जमिनीच्या क्वालिटीची पाहिजे त्या पुसरला नुसते असे गोटे हातात जमीन. गोट्यावर तिथं ते दगडावर लय कमाल केली तिथं त्या पुसरला. इथं तरी जमीन, ही माझी जमीन इथं 50 इथं तरी खूप किलो चांगली आहे. अर्धापुरीचं झाड भरलेलं आहे. हा. अर्धापुरी मी हा, 1984 केळे. गावाच्या पाशी 45 जमीन घेतली, 400-500 लिटर. त्याच्यामध्ये मीठ, सोडियम बेन्झेट याचं एक मिश्रण करून ठेवलं तर 6 महिने 8 महिने जशाला तसंच राहतं. चेरी त्याच्यामुळे आता हे फॅक्टरीवाल्याचं काय एका दिवशी नेल्यानंतर इतका माल तयार होत नाही. तिथं स्टॉकच आणि करतात. तिथं स्टॉकच करतो. आणि जसं लागलं तसं मग ते- जसं लागलं तसं प्रोसेसिंग करतात. तर हे ह्याच्याकडं लोकांनी कशासाठी यायचं, फक्त झिरो मेंटेनन्स आहे म्हणून यायचं. आणि ह्याला राखण 0%. आणि आता तुमच्याकडं 10-20 एकरचं क्षेत्र असेल, सलग जरी नाही लावलं, आपण कुंपणावर जवळपास एकरी 50,000 खर्च करतो. त्याच्याऐवजी जर हे 25,000 खर्च केला तर तुमचं पूर्ण शेताला कंपाऊंड आणि ड्रीप करून वापरलं
तर तिसऱ्या वर्षीनंतर तुमच्या ह्याच्यामध्ये डुक्कर जाणार नाही, माणूस जाणार नाही, काहीच जाणार नाही. आणि दरवर्षी पूर्ण 10 एकरला कुंपण असेल तर 2 लाख रुपयाचा माल. कुठलं कुंपण आहे तुम्हाला कुंपणाने शेत खाल्लं म्हणण्यापेक्षा कुंपण पैसे देऊन जाणार आहे. नाहीतरी बरं आज शेतकरी आपण जी शेती करतो, हां सोयाबीन असो, कापूस असो किंवा इतर पिकं असो, सरकारच्या धोरणाचा एवढा परिणाम झाला आहे. सरकार कुठल्याही पक्षाचे आहे, हां शेतकरी तिथल्या तिथंच तिथंच राहणार. शेतकरी सुधारणार नाही. सोयाबीन असू द्या, सोयाबीन कापूस 6-7 असू द्या, क्विंटल 3000चा भाव म्हणलं तर ते वडिलोपार्जित जमीन आहे, काळी काय ठेवा म्हणून ती पेरावं लागली. आता उत्पन्न आता- काहीच नाही त्यामध्ये. हे तुम्ही 3 वर्षी 4 वर्षी ह्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता. तुमची शेती बंद होत नाही. हो. लोक म्हणतात तुमच्याकडे बानपट्याकडे एवढी मोठी शेती आहे म्हणून तुम्ही काही करायला. याने घेतलंय ना आधी, आता हळद ह्याच्यामध्ये घेतली, कांदा याने. घेतला, हळद घेतली, कांदा होता ना बघा. कापूस घेतला याने लावले. आपला अंदाज गणित पॅकिंग तोडणी तोडायचं पश्चात हे मजूर लावूनच तोडावं लागणार आहे. ढग मार. इथे ढग मारून ते बोऱ्यामध्ये किंवा कॅरेट कॅरेटमध्ये वाहतूक करावं लागतं. वाहतूक करावं लागतं. सड नाही होणार, काय होणार नाही, नाही, नाही. खराब होणार नाही. खराब होणार नाही. 2 ते 3-4 दिवसा स्टॉक करायचा आणि चौथ्या दिवशी नाही नाही, त्यांचं म्हणणं काय आहे की हे आता तोडल्यानंतर हे चीक येते की नाही, हां हे हां आता याला म्हणजे थोड्या वेळाने पुन्हा बंद होऊन जाते, हो बंद होते ना. म्हणजे काही अडचण काहीच नाही. अडचण नाही. काहीच त्यांना धुवा वगैरे लागतो नाही का? नाही नाही काहीच नाही. काही नाही. आता पिकू देता येत नाही. पिकलं की संपला ह्याचा. पिकल्यानंतर काय होतं? काळं. असं हे असतं. पिकल्यानंतर ही साईज जी आहे आता ही तयार झाली तर तो अजून एक 3-4 दिवसानंतर आता हे असं व्हायला लागलं नाही. नाही ते अपक्व आहेत. हे पिकायच्या स्टेजमध्ये आलं नाही तर ह्याचं काहीतरी हे बिमार. लागल्यामुळं बिमार असल्यामुळं तिला अवकाळी पाण्यामुळे म्हणा का आपला डागेल आंबा असतो का तो पक्व होण्याच्या अगोदर हे सुरुवात व्हायला आता. ही सुरुवात पिकल्यावर गळ होती. तर हे असं होणार नंतर ह्याच्यामध्ये हे बिया. हे पिकलं नाही बघा. ह्याची सुरुवात झाली नाही. ह्याला कुठेतरी डंक मारलाय म्हणून हे याचे कलर बदलला. टाइम आहे अजून पिकायचा. आपलं केळ पिकते कोणतं हा तसं ते नाही अजून पिकायला आलं नाही. नाही आलं. एक महिन्यात खराबच झाले. हे सगळं तोडायला का त्यावेळेस पिकायला होतं. तर हे बी आहेत. ती एकच असते का बी? नाही हो 4-5 बी आहेत. पण बादले होतं त्याचे बिये. इतकं आंबट आहे. एक खाल्ल्यानंतर पाहिलं. पण याचं रायतं इतकं सुंदर होतं मी आणलं होतं रायतेला. याचं ते गोड आम्ही ज्यूस पण केलं ते घेता निमगावच्या का डॉक्टरने साहेब नेलं. असं हे? निमगावच्या डॉक्टर साहेबांनी नेलं. खाली झाले बघा पलीकडे. असंच जवतात. देऊ का कटिंग एक कटिंग तेच मी तुम्हाला म्हणतो कटिंग चांगली. आणलं ते मी विचार करू मोडाव कसं असेल तर. कटोर आहे की सोबत? मला म्हणलं की घरी दरवान कर. जर याची शॉर्ट कटिंग जर घेतली आपण तर पुढच्यासाठीचं जे काम राहील की नाही ते ऑलरेडी कमी होईल आणि तो तोडतानाचा थोडा त्रास कमी होईल. ती बरोबर चालू आहे. शकेल ते का आपण ती चालू शकेल. आपण केला नाही तोपर्यंत. तुम्ही आता- म्हणाले ते हे कटिंग घ्यायच्या हां आणि नंतर तोडायचं हां तरी चालेल ना. माझं म्हणजे म्हणजे मी हे थोडक्यात समजा इथूनच कट करायचं. नाही नाही आता हे असंही करता येतील ना आपल्याला. करता समजा अशी छोट्या छोट्या ही अशी फांदी कट करून तर मजूराला तोडायला सोपं जाईल ना. म्हणजे छोटे काही भाग तोडला तरी चालते. हा तुमचा यावर्षी प्रयोग काही हा म्हणजे माल खराब मला होणार ते नाही लय. खूप चांगला विषय आहे. झाडाला माल राहणार नाही. चांगली आयडिया दिली. तर यावर्षी मी बघतोय काही आहे की नाही? हो, याचं ते काय- चांगलं आहे आता बरं. आपण- पुढच्या पिकावर काय परिणाम होईल. हा जो छाट घेतला की नाही बरोबर. याच्यात आपल्याला तोडणीचा वेळ कमी लागणार आहे. हा. कष्ट बी कमी लागतील आणि झाडाला माल राहत आणि नाही. आपल्याला पुढे चालून जी छाटणी घ्यायची राहते हां, ती इथं ती ऑलरेडी होईल. बायच्या योगायोगानं जर काय झालं तर आता हे सेकंड फ्लश याला जर तुमचा फूट आली आणि पाण्याचा ताण देऊन जर तुम्ही परत ताण तोडला तर 2 हार्वेस्टिंग होऊ शकतील असं मला वाटतं. हो नाही ह्याच्यामध्ये मी अजून ह्याच्यामध्ये ह्याला न्यायचं आहे मला कृषी विद्यापीठ. ह्याला काटे कमी येण्यासाठी काही स्प्रे वगैरे घेतले तर हे होतील का? कारण तोडणीचाच थोडं नवीन माणसाला तोडणं थोडं अवघड आहे. काटेच होते. हिशोबाने. बघू आता याच्यात पुढच्या वर्षी तुमच्या साहेबांना आयडिया म्हणलं ते माझ्याही लक्षात आलं. हॅलो पानपट्टे साहेब आपली डाळिंब लागवड ही कधी झालेली आहे?
ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये. याची रोपं रोपं ही जैन टिश्यू कल्चर, जात कोणती आहे? जात भगवा. बरं, एप्रिल नाही का? हां, एप्रिल 2015. 4 महिने व्हायले. 4 महिने. हां, हो. तर बऱ्यापैकी फ्लावरिंग सेटिंग वगैरे झालं ना, बघा नाही पहिला बहार आलेला आहे ह्याला. हां. पण एवढा लहान वयामध्ये घेणं काही संयुक्त वाटण आम्ही तोडून टाकलं. पुढचा भार घेता. हां, पुढचा बहार. हे बहार घेऊन काय करणार? आता किती क्षेत्र आहे लागवड? हे क्षेत्र 7 एकर आहे. आणि रोप संख्या? रोप संख्या आहे 2200. 14x9 अंतर आहे. पाणी व्यवस्थापन कसं आहे? पाणी ड्रिपद्वारे. कमी पाण्यावर कमी पीक? पाण्यावर. ह्याला पाणी फारच कमी लागते. हां. उन्हाळ्यामध्ये लावलंय बघा, एवढ्या पूर्ण बागेमध्ये 5 झाडं पण चुका दिसणार आहे. कदम साहेब, एवढ्या ह्याच्यामध्ये 5 झाडं दाखवा तुम्ही. एखादं गेलं असेल तर ते म्हणजे मर नाही किंवा काही